नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग. आज आपल्या समोर टेस्ट सिरीज बद्दल जे काही तुमचे डाऊट्स आहेत किंवा टेस्ट सिरीज कशा सॉल्व्ह करायच्या किंवा एखाद्या टेस्टमध्ये जर तुम्हाला मार्क्स कमी मिळत असतील तर त्याच्यावरती वर्कआउट कसं करायचं किंवा टेस्ट सिरीजला खूप चांगले मार्क मिळत असेल तरीही तुमचा मेन जो एक्झाम होते त्यावेळेस तुमचा स्कोर येत नाही. कधी कधी असेही प्रॉब्लेम्स मुलांसोबत खूप होतात की टेस्टला ते खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात, परंतु फायनल एक्झामच्या वेळेस काही चुका होतात किंवा खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या चुका त्या फायनल एक्झाम मध्ये टाळल्या जात नाहीत. सो अशा केसमध्ये नेमकं कसं डील करायचं सिच्युएशनला किंवा एखादी टेस्ट आहे तर त्या टेस्टला कसं अनालिसिस करायचं, तर या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट. आता टेस्टचं इम्पॉर्टन्स काय असतं, जसं आपलं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स असतं किंवा एखाद्या सिलेबसचं इम्पॉर्टन्स असतं त्याचप्रमाणे तुमचं टेस्टही तितक्याच महत्वाची आहे. तुमच्या प्रिपरेशनच्या याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सिलेबस. त्याच्यानंतर सेकंड थिंग इम्पॉर्टंट असते की एमसीक्यू प्रॅक्टिस. एमसीक्यू प्रॅक्टिस नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज. म्हणजे जसं की हे सगळं सिलेबस कम्प्लिशन आणि तुमची एमसीक्यू प्रॅक्टिस ही जस्ट तुमची ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, तर ह्या दोन गोष्टी प्रत्येक ऍस्पिरंट हा करत असतो. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जो प्ले करते ती म्हणजे रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज मुळे काय होतं की तुमची मल्टिपल टाइम ऑफ रिव्हिजन होते. कारण जेव्हा तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करता त्यावेळेस 100 क्वेश्चन्स आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे 100 क्वेश्चन्स तुमच्या हाताखालून जात असतात. त्याच पोझिशनला तुमचे त्या पॉइंटचे असलेले जे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्ही स्वतःला टेस्ट करता की तुम्हाला आठवते की नाही किंवा तुम्हाला कशावरती काम केलं पाहिजे. सो टेस्ट सिरीजचं तेवढंच इम्पॉर्टंट आहे की जेवढं तुमचं आजारी पडल्यानंतर तुम्हाला एक औषध लागतं त्याचं इम्पॉर्टन्स. कारण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आजारी असता त्यावेळेस तुम्हाला कडू औषधं घ्यावीच लागतात, त्याच्याशिवाय तुम्ही पास होणं त्याच्याशिवाय तुम्ही चांगल्या हेल्थ कंडिशनला येणं शक्य नाही. तसंच तुमच्या प्रिपरेशनला लागलेला जो आजार आहे, म्हणजे काहींना आजार असा असतो की काही लोक सिली मिस्टेक करतात, काहींचं असं असतं की त्यांना स्वतःच्या चुकांवरती काम करता येत नाही, काही लोकांचं असं असतं की त्यांना स्वतःचे जे काही मिस्टेक आहेत त्या बघायला दिसतच नाहीत किंवा त्यांना स्वतःवरती त्या ओव्हरकम करता येत नाही. तर अशा केसमध्ये टेस्ट सिरीज खूप चांगला रोल प्ले करते. सो टेस्ट सिरीजचं इम्पॉर्टन्स खूप आहे. तुम्ही हा पार्ट कधी स्किप करू नका. कारण काय होतं की हे पहा, 100% 50% लोक सिलेबस पूर्णपणे प्रिपेअर करतात. ओके, त्याच्यानंतर आणखीन 20% तुम्ही पुढे गेले तर 70% लोक एमसीक्यू सॉल्विंग सेशन करतात. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन पुढे गेले तर 60% लोक रिव्हिजन करतात, 80% लोक रिव्हिजन करतात. आणि हे 20% लोक जे आहेत ना ते टेस्ट, सिलेबस, एमसीक्यू प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी करतात. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार तेव्हा तुमचं एक 100% प्रिपरेशन झालं असं तुम्ही मानू शकता. आणि इतकं प्रिपरेशन करून देखील याची गॅरंटी नाहीये की तुमचं सिलेक्शन होईल, परंतु तुम्ही जर ह्या सगळ्या वेज मध्ये व्यवस्थित फॉलो करून जर प्रिपरेशन करत असाल तर 1 किंवा 2 अटेम्प्ट मध्ये तुमचं सिलेक्शन हे शुअर आहे. कारण ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काही गोष्टी आपण त्या वेळी करत नाही की ज्या वेळी त्या इम्पॉर्टंट असतात किंवा समटाइम्स तुमचं प्रिपरेशनही त्या लेवलचं नसतं, परंतु 1 किंवा 2 अटेम्प्ट नंतर तुमच्या ज्या प्रिपरेशनला आहे ती एक एज येऊन जाते की जेणेकरून तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. सो कॉम्पिटिशन सध्या इतकी आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर्सला जागाच एवढ्या कमी आहेत की तुम्ही ह्या 5 स्टेप पैकी कुठलीच एक स्टेप तुम्ही म्हणजे निग्लेक्ट करू शकत नाही. पहिली स्टेप म्हणजे सिलेबस कम्प्लिशन, दुसरी म्हणजे एमसीक्यू प्रॅक्टिस, तिसरी म्हणजे रिव्हिजन आणि चौथी म्हणजे टेस्ट. ह्या सगळ्या चारही स्टेप तुम्ही चांगल्याने फॉलो करा. जर जेव्हा तुम्ही या 4 स्टेप चांगल्याने फॉलो करता तेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुमचं प्रिपरेशन खूप चांगलं याला चाललंय. किंवा तुम्ही आणि एक 5वी स्टेप म्हणजे आपली कन्सिस्टन्सी, की तुमचे जे वीक पॉइंट आहेत ते स्ट्रॉंग करत नेणं आणि तुमच्या प्रिपरेशनला एक एज देणं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली जुळून येतात आणि सगळ्या गोष्टीचं जेव्हा तुम्हाला प्रॉपरली कशा करायच्यात हे तुम्हाला एक आयडिया येते त्यावेळेस तुमचे सिलेक्शनचे खूप चान्सेस वाढतात. सो टेस्ट सिरीजला अजिबात निग्लेक्ट करू नका, कारण तुमच्या ह्या वरच्या 4 स्टेप आहेत त्याला टेस्ट करण्याचं काम ही 5वी स्टेप म्हणजे टेस्ट सिरीज करत असते. आणि टेस्ट सिरीजला स्किप करणं म्हणजे डिरेक्टली आजारी राहून
एखादं काम करण्यासारखंच आहे. जसं ज्या प्रकारे तुम्ही आजारी असताना इफिशियंटली वर्क करू शकत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही विदाऊट टेस्ट सिरीज तुमच्या एखाद्या प्रिपरेशन मध्ये एक अशी एज डिफरन्स आणू शकत नाही किंवा तुमचा स्कोर असा वाढू शकत नाही आणि तुमचे सिलेक्शनचेही चान्सेस त्याप्रमाणे कमी होत जातात. सो टेस्ट सिरीज खूप चांगल्या प्रकारे द्या. आता टेस्ट सिरीज देण्याआधी काय गोष्टी करायच्या, थिंग्स टू डू बिफोर टेस्ट सिरीज. आता आयडियली काय असलं पाहिजे टेस्ट सिरीज देण्या अगोदर, की तुमचा सिलेबस प्रॉपरली सगळा कम्प्लीट असला पाहिजे, तुमचे सब्जेक्टची प्रॉपरली रिव्हिजन झाली पाहिजे आणि तुमचे शॉर्ट नोट्स प्रॉपरली रिवाइज झाल्या पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे टेस्ट सिरीजच्या आधी आयडियली होणं. परंतु माझ्या केसमध्ये ह्या गोष्टी कधीच आयडियली झाल्या नाही. जर सपोज मी जर वेटच करत राहिले की माझा प्रॉपरली सिलेबस कम्प्लीट होऊ द्या, त्याच्यानंतर माझे सब्जेक्ट नीट चांगल्याने रिवाइज होऊ द्या, त्याच्यानंतर मी शॉर्ट नोट्सवर प्रॉपरली माझी कमांड ठेवू द्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी टेस्ट देईल, तर मला नाही वाटत की 3-4 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली आयडियली करून तुम्ही टेस्ट देऊ शकता. तर माझं असं म्हणणं आहे की इतकंही काय म्हणतात त्याला, या गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स देऊ नका. एक तुमचा 70% सिलेबस कम्प्लीट झाला की टेस्ट द्यायला सुरुवात करा, प्रॉपरली टेस्ट द्या, त्याच्यानंतर सब्जेक्ट रिवाइज करा, सब्जेक्ट वाईज टेस्ट देत राहा. ठीक आहे, सगळ्या सब्जेक्टच्या टेस्ट देणं तुम्हाला पॉसिबल झालं नाही, परंतु जे आपले कोर सब्जेक्ट आहेत, कोर सब्जेक्ट म्हणजे कोणते, मेकॅनिकलचे सगळ्यात कोर सब्जेक्ट कोणते आहेत, तर सॉम, टॉम, FM and FMC, त्याच्यानंतर थर्मो, RAC, आणि 6वा म्हणजे प्रोडक्शन. हे जे 6 सब्जेक्ट आहेत ना, याच्या सब्जेक्ट वाईज तुम्ही टेस्ट सिरीज सोडवाच. कारण जेव्हा तुमचा या 6 सब्जेक्ट वरती खूप चांगल्या प्रकारे होल्ड असतो ना, तेव्हा तुमचा 70% स्कोर याच सब्जेक्ट मधून तुमचा येत असतो. बाकी IC इंजिन झालं, पॉवर प्लांट झालं, त्याच्यानंतर बाकीचे सब्जेक्ट झाले जे छोटे मोठे सब्जेक्ट आहेत आपले मेकॅनिकलचे, HMT झालं, त्याच्यानंतर रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, हे विषय असे आहेत की ते तुम्ही एक 70-80% प्रिपेअर केले ना, तर त्याचे क्वेश्चन्स तुमचे प्रॉपरली लागतात आणि खूप अभ्यास करणाऱ्याचे सुद्धा 80 to 70 क्वेश्चन्स याचे करेक्ट येतात. सो पण हे जे सब्जेक्ट आहेत याचा एकही मार्क गेला नाही पाहिजे तुमचा टॉम मध्ये, सॉम मध्ये, FM मध्ये, थर्मो मध्ये, RAC मध्ये आणि प्रोडक्शन मध्ये. कारण ही कोर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत आणि कुठल्याही पेपरला जर तुम्ही जाणार ना, तर ह्या सब्जेक्टचं वेटेज हे 60 to 70% असतंच. सो हे सब्जेक्ट तुम्ही अजिबात निग्लेक्ट करू नका. या सब्जेक्टची तरी तुम्ही ते सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज सोडवा. जर तुमच्याकडे प्रॉपर सगळ्यात जास्त टाइम असेल, जसं RTOच्या वेळेस आम्हाला भरपूर टाइम होता, एक जवळजवळ 1.5 वर्षाचा स्पॅन होता, तर त्यावेळेस आम्ही सगळ्याच सब्जेक्टला इक्वली वेटेज देऊन प्रिपरेशन केलं होतं. परंतु 3 ते 4 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये इतकं सगळं प्रॉपरली करणं शक्य होत नाही. होतात सर्व गोष्टी, पण तुमचं जेवढे इफिशियंटली तुमचं प्रिपरेशन व्हायला पाहिजे तेवढं 3 ते 4 महिन्यामध्ये एक ऍव्हरेज स्टुडंटला पॉसिबल नाहीये. सो तर तुम्ही असं डिस्ट्रीब्यूट करू शकता की तुम्ही या सब्जेक्टची सब्जेक्ट वाईज सिरीज प्रॉपरली सोडवून हे बाकीचे जे उरलेले छोटे मोठे सब्जेक्ट्स आहेत तर त्याची सब्जेक्ट वाईज नका सोडू, त्याची डिरेक्टली फुल लेंथ मध्ये तुम्ही त्याला अनालिसिस करा. किंवा एखादा सब्जेक्ट जर तुम्हाला खूपच वीक वाटत असेल तर त्या पोझिशन मध्ये तुम्ही एखादा टेस्ट सोडू शकता. ओके, अशा प्रकारे सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज सोडवा. 80% जेव्हा 70% तुमचा सिलेबस कम्प्लीट होईल त्यावेळेसच तुमची टेस्ट सिरीज द्यायला तुम्ही सुरुवात करा फुल लेंथची. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स प्रॉपरली रिवाइज करा. शॉर्ट नोट्सचं कसं आहे माहिती का, शॉर्ट नोट्स हे तुमच्या स्वतःच्या राहतात. तुम्ही कुठल्याही कोणाच्याही शॉर्ट नोट्स कॉपी करू नका. तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स ह्या तुमच्याच असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स, तुमचा स्ट्रॉंग एरिया, तुमचा वीक एरिया, तुम्हाला कशावरती काम करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये क्लिअर असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुमचे शॉर्ट नोट्स बनवा आणि त्याच्यावरती काम करा. आता हाऊ मच टेस्ट इज रिक्वायर्ड टू गिव्ह बिफोर एक्झाम. आता कुठल्या प्रकार किती टेस्ट दिल्या पाहिजे किंवा एखाद्या एक्झामला अपियर होण्या अगोदर तुम्ही किती टेस्ट दिल्या पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुमची सपोज तुमचा ग्राफ आहे, आता ह्या टेस्ट आहे आणि हा मार्क्स आहे सपोज आणि ह्या टेस्ट आहे. तर सपोज तुम्हाला पहिल्या टेस्टला जर इतके मार्क्स पडत असतील तर सेकंड टेस्टला तुमचे मार्क 10-5 मार्कांनी वाढले पाहिजे, तिसऱ्या टेस्टला ते इथे गेले पाहिजे, चौथ्या टेस्टला इथे गेले पाहिजे आणि तुमची जी फायनल एक्झाम आहे ना तर त्याला टेस्ट पेक्षा जास्तच मार्क पडले पाहिजे.
तुमचा ग्राफ असा नाही गेला पाहिजे किंवा तुमचा ग्राफ असा नाही असला पाहिजे की एका टेस्टला खूप जास्त पडले, नंतर कमी पडले, पुन्हा जास्त पडले, पुन्हा कमी पडले. हे असा जर तेव्हा तुमचा ग्राफ जात असेल ना, तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या प्रिपरेशन मध्ये काहीतरी चूक होतीये, तुम्ही काहीतरी रिव्हिजन प्रॉपरली करत नाहीये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी नाहीये. आणि जेव्हा आणि हा असा ग्राफ केव्हा जातो, टेस्ट वाला ग्राफ असा करून डायरेक्ट फायनल एक्झामला असा केव्हा जातो की जेव्हा एका पॉइंटला तुम्हाला खूप पिक मार्क येऊन जातात की जे की तुम्ही एक्सपेक्ट, जे की एखाद्या टेस्टला होऊ शकतं की तुम्ही कधी कधी कसं असतं की आपला माइंडसेट पण खूप इम्पॉर्टंट असतो, टेम्परामेंट पण खूप इम्पॉर्टंट असतो. जेव्हा आपण टेस्ट देतो तेव्हा समटाइम्स असं होतं की आपण खूप फ्री माइंडनी टेस्ट देतो, त्यामुळे एखाद्या टेस्टला खूप जास्त मार्क पडतात आणि त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन फायनल एक्झामला डिरेक्टली मार्क्स असे खाली यायची शक्यता असते. सो शक्यतो तुम्ही टेस्ट देताना या गोष्टीचं नक्की हे करा की तुमचे पर टेस्ट मार्क कसे वाढतायत. जर तुमचा ग्राफ असा जात असेल कंटिन्यू तर तुम्ही टेस्ट प्रॉपरली द्या. किंवा जर तुम्हाला कधी कधी कसं होतं की खूप जास्त मार्क आल्यानंतर सुद्धा आपण टेस्ट सिरीज द्यायचं सोडून देतो, तर तसं करू नका. असं जस्ट एक माइंडसेट असा बनवा की जस्ट ठीक आहे बाबा, माझं लक चांगलं होतं त्याच्यामुळे मला तेवढे मार्क आले, किंवा फायनल एक्झामला कारण त्या लेवलचं टेम्परामेंट राहत नाही. सो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका, जस्ट इम्प्रुव्हमेंटचा ट्राय करत राहा. आणि तुमच्या लेवलनी तुमच्या, आता हे मी सांगितलं डिपेंड्स ऑन टाइम. जर तुमची परीक्षा 1 महिन्यावर असेल तर तुम्ही 10 टेस्ट 10 किंवा 15 टेस्ट तुम्ही अफोर्ड करू शकता. किंवा जर तुमची एक्झाम जर 15-20 दिवसामध्ये असेल तर 5 टेस्ट द्या. 5 टेस्ट द्या, पण अशी टेस्ट द्या ती की तुमचा ग्राफ असा राहिला पाहिजे आणि शेवटच्या टेस्टला जे मार्क आहेत ना त्याच्यापेक्षा तुमचे फायनल एक्झामला मार्क हे वाढलेच गेले पाहिजे. म्हणजे एकदा का तुमचा या ट्रेंडनी ग्राफ चालायला सुरुवात केली ना तर नंबर ऑफ टेस्ट खरंच मॅटर करत नाही. परंतु एमसीक्यू प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे ठेवा. जेवढी जास्त एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढा तुमचा टेस्ट सिरीजचा ग्राफ हा अशा लेवलनी जाईल. ह्या ग्राफकडे प्लीज लक्ष द्या, कारण टेस्ट सिरीज देताना ह्या चुका खूप मुलांकडून होतात. त्याच्यानंतर प्रिपरेशन लेवलनी सुद्धा तुमची टेस्ट मॅटर करते. जर तुमचं प्रिपरेशन लेवल खूप चांगल्या प्रकारे असेल, म्हणजे सपोज तुम्ही 4-5 वर्षापासून प्रिपरेशन करताय किंवा 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय, तुमचं टेक्निकल खूप स्ट्रॉंग आहे, तर अशा कंडिशनला तुम्हाला मॅक्सिमम टेस्ट देणं गरजेचं आहे. कारण त्या सिच्युएशन मध्ये जेवढ्या तुम्ही टेस्ट सोडवता तेवढ्या तुमची अॅक्युरेसी लेवल वाढत जाणार. आणि तरी देखील ग्राफकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढी तुम्ही टेस्ट सोडवणार तेवढी तुमची अॅक्युरेसी वाढणार. जर तुमची अॅक्युरेसी जर कमी येत असेल, ठीक आहे तुमचा ग्राफ वाढतोय परंतु हाय ती प्रमाणात अॅक्युरेसी येत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ टेस्ट देणं, मॅक्सिमम टेस्ट देणं गरजेचं आहे. आता व्हेन टू गिव्ह टेस्ट. आता ह्याचा क्वेश्चन मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलं की 80% सिलेबस किंवा 70% पण म्हणेल मी की 70% सिलेबस तुमचा कम्प्लीट झाला तरी सुद्धा तुम्ही टेस्ट देऊ शकता. व्हेन यू कम, आणि ही झाली फुल सिलेबस टेस्ट साठी, फुल सिलेबस. आता व्हेन यू कम्प्लीट सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर देखील एक टेस्ट तुम्ही देऊ शकता. आणि सब्जेक्ट सगळ्याच सब्जेक्ट जर टाइमच्या रिक्वायरमेंटनुसार जर कमी टाइम असेल तर कोर सब्जेक्टच्या तुम्ही सब्जेक्ट झाल्या टेस्ट द्या. किंवा जर कोर सब्जेक्ट नसतील तर तुम्ही एखादी टेस्ट, किंवा तुम्ही जे उरलेले जे छोटे छोटे सब्जेक्ट्स आहेत तर त्याची डिरेक्टली फुल लेंथ मध्ये जरी तुम्ही टेस्ट दिली तरी चालू शकतं. देन आता सगळ्यात महत्वाचं हा एक पॉइंट आहे, व्हेन यू फील डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम प्रिपरेशन. समटाइम्स कसं होतं की आपण कधी आपण आजारी पडतो किंवा कधी फॅमिली प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे आपल्या प्रिपरेशन मध्ये थोडासा गॅप पडून जातो. किंवा आपल्याला कधी असं वाटू लागतं की आपण 3-4 दिवस अभ्यास केला आणि आपण डिस्ट्रॅक्ट झालो की काय, तर त्या पोझिशनला सुद्धा तुम्ही तुमच्या प्रिपरेशनची सुरुवात टेस्ट पासून देऊ शकता. ठीक आहे 4-5 दिवस तुमचा टाइमपास झाला, 5व्या दिवशी आले, एक टेस्ट दिली, तुम्हाला समजून गेलं की चल ठीक आहे बाबा मी 5 दिवस अभ्यास न करता पण इथपर्यंत प्रिपरेशनला येऊ शकतो. तर तो जो कॉन्फिडन्स बूस्ट होतो की आता मी जर न अभ्यास करता सुद्धा इथपर्यंत मार्क पाडू शकतो, तर मी चांगला अभ्यास केला तर मी नक्कीच सिलेक्शन घेऊ शकतो. तर त्या एका मोटिवेशनसाठी सुद्धा तुम्ही एक टेस्ट देऊ शकता. किंवा तुमचं प्रिपरेशन ऑलरेडी खूप चांगलं आहे तर त्या पोझिशनला फक्त तुमचं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा तुमच्या एक्झाम मध्ये स्कोर मॅक्सिमम करण्यासाठी सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता. तर अशा प्रकारे ह्या 4 कंडिशनच्या वेळेस तुम्ही प्रॉपरली टेस्ट दिली पाहिजे. ओके, हाऊ टू अनालाइज द टेस्ट. आता टेस्ट कशी अनालिसिस करायची, तर सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे काय, ट्रीट युअर टेस्ट लाईक युअर मेन एक्झाम. आता मी टेस्ट सोडवताना मी एक असं बुक केली होती, वही केली होती. त्याच्यामध्ये मी काय करायचे की टेस्टच्या आधी माझे थॉट लिहून काढायची की चल ठीक आहे आता माझी 1 तासानंतर टेस्ट आहे, म्हणजे मी टेस्टला माझी मेन एक्झाम म्हणून कन्सिडर करायची.
कारण बघा, जेव्हा जेव्हा आपण एखादी परीक्षा देतो किंवा एखाद्या वेळेस आपला जेव्हा रिझल्ट 4 मार्कांनी 5 मार्कांनी जेव्हा राहतो, त्यावेळेस आपल्याला एक जो की रिग्रेट असतो की यार मी एक्झाम मध्ये अशा प्रकारे परफॉर्म नाही करू शकलो, तो क्वेश्चन, ते 2 क्वेश्चन जर माझे करेक्ट आले असते तर आज माझ्याकडे पोस्ट असती. तर हा जो रिग्रेट आहे तो जो आपल्याला एक्झाम दिल्यानंतर येतो, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला तो रिग्रेट टेस्ट दिल्यानंतर आला पाहिजे, की माझ्या टेस्टमध्ये एवढे कमी मार्क आले किंवा मी इथं चुका केल्या, की हे यात काही काही चुका असतात आणि काही काही पाप असतात. ठीक आहे, चुका एक वेळी ऍक्सेप्टेबल आहे, पण पाप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ऍक्सेप्टेबल नाहीये. जर तुमची इझी क्वेश्चन चुकत असतील तर तुम्ही खूप मोठं पाप करताय असं तुम्ही कन्सिडर करू शकता. सो तुमच्या टेस्टला तुमच्या मेन एक्झाम सारखं प्रिपरेशन करा. जे पण काही तुमचे थॉट्स आहेत की आफ्टर टेस्ट किंवा बिफोर टेस्ट जे पण तुमच्या मनामध्ये असतील तर ते थॉट्स तुम्ही एका पेजवरती लिहून काढा. कुठल्या क्वेश्चनला काय चुका झाल्यात तेही व्यवस्थित लिहून काढा आणि प्रॉपर त्याचं काय काम केलं पाहिजे तेही देखील अनालिसिस करा. आता हेच राईट डाऊन युअर फिलिंग्स बिफोर अँड आफ्टर टेस्ट, म्हणजे टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला नेमकं फील काय झालंय. टेस्ट देताना तुम्ही खूप तुम्हाला झोप येत होती का, किंवा तुम्ही खूप कॅज्युअली टेस्ट दिली का, किंवा काही चुका, किंवा टेस्ट दिल्यानंतर जी आपल्याला एक्झाम दिल्यानंतरची फिलिंग असते की नाही माझे हे 5 क्वेश्चन नव्हते चुकायला पाहिजे, तर त्या फिलिंग तुम्हाला टेस्ट नंतर येत आहेत का. तर हे सगळं जज करणंही देखील तेवढंच महत्वाचं असतं. त्याच्यानंतर रॉंग क्वेश्चन राईट डाऊन करून घेणं. त्याच्यानंतर डोंट सी द स्कोर अँड रँक. जेव्हा तुम्ही इनिशियली टेस्ट द्यायला सुरुवात करता ना, तेव्हा स्कोर आणि रँकचा खूप जास्त विचार करायचा नाही. फक्त चुकीच्या गोष्टी बघायच्या आणि त्याच्यावरती वर्कआउट करत जायचं. त्याच्यानंतर डोंट पॅनिक. ओके, जेव्हा तुमचे कमी मार्क येतात तर त्या पोझिशनला खूप पॅनिक व्हायचं नाही. अपॉर्च्युनिटी बघायची की जे आपलं चुकलंय, तर याच्यामध्ये कसं आहे की क्वेश्चन चुकले म्हणजे आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये इम्प्रुव्हमेंट करायला स्कोप आहे. तर अशा दृष्टीने तुम्ही विचार करा. कारण हे बघा, असंही गोष्ट झालेली आहे की टेस्टला खूप चांगले मार्क पडणाऱ्या लोकांचं देखील सिलेक्शन झालेलं नाहीये. मी माझे स्वतःच सांगते, तर मला टेस्ट सिरीज मध्ये जेव्हा मी आरटीओ एमयूआय ची टेस्ट द्यायचे त्यावेळेस मला ऑलमोस्ट सर्व टेस्टमध्ये 200 अबव मार्क्स यायचे. परंतु झालं असं की एक टेस्ट देताना असणारा टेम्परामेंट आणि फायनल एक्झामला असणारा टेम्परामेंट ह्याच्यामध्ये असणारा डिफरन्स मला कधी म्हणजे त्या पोझिशनला मला इतकं नाही समजला. सो त्यामुळे मला टेस्टला मार्क चांगले येत आहेत, त्याच्यामुळे मी खूप खुश असायची की चला आपल्याला चांगल्या लेवलनी प्रिपरेशन आहे. सो खूप खुश, आणि मी इम्प्रुव्हमेंटकडे इतकं जास्त प्रमाणात लक्ष दिलं नाही. सो जी चुकी मी केली ती तुम्ही करू नका. टेस्टला जरी चांगले मार्क येत असेल तरी कुठेतरी स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट असतो. कुठेतरी सपोज ठीक आहे 300 क्वेश्चनचा पेपर, सपोज 100 क्वेश्चन असतील तर तुम्हाला जर 80 क्वेश्चन येत असतील पण 20 क्वेश्चन तुमचे चुकलेत ना, तर 20 क्वेश्चन मध्ये तुमचं इम्प्रुव्हमेंटला तुम्हाला स्कोप आहे. तर तुम्ही त्या 20 क्वेश्चन कडे लक्ष द्या, ना की 80 क्वेश्चन की जे तुमचे खूप करेक्ट आले. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर खूप कमी स्कोर आला, सपोज 100 पैकी तुम्हाला खूप 50च मार्क आले, 50% स्कोर आला आणि तुम्हाला माहिती एवढ्याशा मार्कांना सिलेक्शन होणार नाही, तर अशा केसमध्ये पूर्ण टेस्ट सिरीजच द्यायची नाही किंवा प्रिपरेशन डायरेक्ट सोडून द्यायचं. तर असं नाही करायचं, पॅनिक व्हायचं नाही. ठीक आहे 50 क्वेश्चन नाही आले पण त्या पोझिशनला 50 जे आलेत ते बघायचं आणि जे नाही आले तिथं स्कोप इम्प्रुव्हमेंट करत जायचं. एव्हरी टेस्ट लाईक स्कोप ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा की हे 50 क्वेश्चन आत्ता चुकलेत, हे चांगलं झालं की ते आत्ता चुकलेत, की जेणेकरून माझे ते फायनल एक्झामला चुकणार नाहीत. तर अशा माइंडसेटनी प्रिपरेशन करा. आणि आता लास्ट पॉइंट काय की हाऊ टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स इन टेस्ट. आता रॉंग क्वेश्चन आला काय करायचं, आता क्वेश्चन परफॉर्मन्स आपल्याला चेक करायचं किंवा आपला परफॉर्मन्स आपला वाढला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, रॉंग क्वेश्चन कुठे आलाय ते बघायचं. त्या क्वेश्चनची रिलेटेड सर्व थेरी प्रॉपरली वाचायची. राईट डाऊन द रिझन, म्हणजे तो क्वेश्चन का चुकलाय त्याचं रिझन खाली लिहायचं. त्याच्यानंतर राईट डाऊन द इम्प्रुव्हमेंट, कुठे इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ते प्रॉपरली लिहायचं. आणि शॉर्ट नोट्स बनवायच्या या सर्व गोष्टींच्या. या सर्व गोष्टी एका पेजवरती लिहून त्याच्या प्रॉपरली शॉर्ट नोट्स बनवायच्या आणि त्या पिरियडिक ड्युरेशन मध्ये रिवाइज करायच्या, जेणेकरून आता झालेली मिस्टेक तुमची नेक्स्ट याला होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्टचे स्कोर इम्प्रूव्ह करू शकता. तर ही जी मेथड आहे ती मी स्वतः माझ्यासाठी यूज केलेली, सो मला ती युजफुल ठरली, सो मी तुमच्यासोबत शेअर केली. तुमच्या काही मेथड असतील तर तुम्ही त्याच्यावरती स्टिक राहा, ब्लाइंडली कुठली गोष्ट फॉलो करू नका जस्ट बिकॉज मी सांगते किंवा बाकी कोणते टीचर सांगतात. सो त्या गोष्टी ऍज इट इज अप्लाय केल्या पाहिजे असं नाही. प्रत्येकाचं प्रिपरेशन वेगळं असतं, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. सो प्रत्येक जण त्यानुसार अभ्यास करत असतो. सो तुम्ही तुमची एक बेस्ट मेथड ओळखा आणि त्याच्यानुसार तुम्ही इम्प्रुव्हमेंट करत जा. आता हाऊ टू गेट मॅक्सिमम बेनिफिट्स फ्रॉम टेस्ट. आता कुठलीही टेस्ट देताना त्याच्यामध्ये मॅक्सिमम बेनिफिट कसा घ्यायचा, तर अनालिसिस इज की. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओ सेशन पासून मी तुम्हाला हेच सांगत आले की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये
अनालिसिस आणि जे तुमचं अनालिसिस की आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची, तुम्हाला स्वतःच्या गोष्टी प्रॉपरली अनालिस होणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, तुमचे निगेटिव्ह पॉईंट, तुमचा वीक एरिया, तुमचा स्ट्रॉंग एरिया, तुम्हाला कुठं काम करायचं कुठं नाही काम करायचंय याचा पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर प्रॉपरली क्लिअर असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही. आणि हे जेव्हा तुम्ही प्रॉपरली टेस्ट सिरीजचं अनालिसिस करता आणि तुमचे पॉझिटिव्ह वीक पॉईंट, त्याच्यानंतर तुमचं जो कुठं काम करायचंय कुठे नाही करायचंय, कुठं तुम्हाला स्कोप इम्प्रुव्हमेंटचा, हे सगळं तुम्हाला टेस्ट पेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकत नाही. सो टेस्ट खूप त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा टेस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण याने तुमचा परफॉर्मन्स अनालिसिस इन्क्रीज व्हायला खूप बेनिफिट होतो. त्याच्यानंतर बाय रिवायझिंग वीक सेक्शन कसं करणार तुम्ही परफॉर्मन्स इम्प्रूव्ह, टेस्ट सिरीज मधून तुम्हाला कळालं की हे तुमचे एरिया वीक आहेत, तर त्या वीक एरियाचं तुम्ही मॅक्सिमम रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर काय करणार, टेक एव्हरी टेस्ट ॲज अ अपॉर्च्युनिटी, मागे सांगितल्याप्रमाणे की जास्त पॅनिक व्हायचं नाही, एव्हरी टेस्ट लाईक अपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करायचं आणि टेस्ट सिरीजचा मॅक्झिमम बेनिफिट घ्यायचा. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट सिरीज मधून चांगल्या प्रकारे बेनिफिट घेऊ शकता. आता कन्क्लुजन काय आपल्या या सगळ्या गोष्टीमधून आपण काय कन्क्लुजन काढलंय की टेस्ट इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग काय आहे की जेवढं तुमच्या प्रिपरेशनमध्ये एमसीक्यू प्रॅक्टिसचं इम्पॉर्टन्स आहे तेवढं टेस्टचं इम्पॉर्टन्स आहे. तिसरं मेन इम्पॉर्टन्स काय आहे की ज्या पण गोष्टी आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये करतो त्या सर्व टेस्ट करायचं इम्पॉर्टंट काम हे टेस्ट सिरीज करतं. सो टेस्ट सिरीजला पॅनिक व्हायचं नाही आणि ती एक अपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करायचं. आणि होतं कसं माहिती का की माणूस जो असतो ना तो कम्फर्ट झोनमध्ये जास्त राहायचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला येतात ना त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःबद्दल खूप खूप चांगलं वाटतं, परंतु ज्याही पॉइंटला तुमचे वीक सेक्शन असतात किंवा जेव्हा तुम्हाला असं डिमोटिवेट होतं तर त्या पोझिशनला त्या गोष्टी त्यापासून तुम्ही लांब पळत असता, परंतु त्याच गोष्टी तुम्हाला सिलेक्शन कडे येत असतात. तुमचे जेवढे पण मागचे फेल्युअर्स आहेत तेच तुम्हाला एका पोझिशनला आणून सोडतात की तुम्ही आता इथून पुढे सक्सेस मिळवू शकता. सो या जे तुमच्या ज्या सगळ्या चुका आहेत तर त्याच्यापासून लांब जाऊ नका, त्याच्यावरती काम करा आणि लवकरात लवकर तुमची ड्रीम पोस्ट किंवा तुमचं जे स्वप्न आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवायचं ते कम्प्लीट करा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. धन्यवाद.